ये है आपकी आवाज। नारपारच्या पाण्यासाठी 28 तास एक माजी खासदार माजी आमदार पाण्यात बसून राहतो, हा इतिहासात नोंदवणारी घटना। महत्वाचं शंकापूर धरणाचं रिझर्वेशन जर बघितलं तर मालेगाव महानगराच्या पिण्याच्या पाण्यासाठी 1400 एमसीएफटीचं रिझर्वेशन आजच झालेलं आहे। त्यात आम्ही गिरणा धरणातून काही पाणी घेतो, त्यामुळे नंतर आजनमध्ये नवी एमआयडीसी निर्माण होत आहे, देवळा शहर आहे, सटाणा शहर आहे, त्याचबरोबर छोटे मोठे पिण्याच्या पाण्याचे सर्व प्रकल्प बघितले तर शंकापूरचं पाणी पूर्णतः शेती सिंचनापासून वंचित झालेला आहे, गायब झालेला आहे। आता दाभाडीचे प्रगतीशील शेतकरी विजुनाना पण या ठिकाणी आहे। कालव्यांच्या पाण्यावर त्या ठिकाणी पाटस्थळ पाकायचो, आज पाटाला पाणीच मिळत नाही। दहीकुट्याच्या पाण्यासाठी सरण रचणारा शेखरदादा या ठिकाणी उपस्थित आहे। महत्वाचा मुद्दा असा आहे की जे पाणी आपल्याला पुरणार नाही ते पाणी घेऊन काय उपयोग आणि या काजराला आपण किती दाद द्यायची हा महत्वाचा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो। कारण आपल्याला 9 टीएमसी पाणी हे कसमादेलाच पुरणार नाही तर खाली गिरणा धरण भरेल केव्हा आणि त्याच्यावरच्या सगळ्या योजना पुढे कशा फुलफिल होतील हा महत्वाचा प्रश्न आहे। दादांनी ज्याप्रमाणे सांगितलं की NWDA ने 19 टीएमसी पाण्याचा विषय सांगितला, माधवराव चितळे समितीचा आपल्याला 35 ते 50 टीएमसी पाणी वर्ग करण्याचा विषय आहे। मला वाटतं आपण सर्वांनी एकमत करावं आणि 30 टीएमसी पाण्यासाठी आपण सगळ्यांनी आग्रही राहावं, जेणेकरून 30 टीएमसी पाण्यासाठी जर आग्रही राहिलं तर कमीत कमी 20 टीएमसी पाणी तरी आपल्या पदरात पडेल आणि ते पाणी जर पदरात पडलं तर एक गिरणा धरण भरू शकेल एवढं पाणी मिळालं तर कसमादे पट्टा आणि खालचा रामेश्वर पर्यंतचा पट्टा याच्या सर्व योजना या जिवंत होऊ शकतील। पिण्याच्या पाण्यासहित शेती सिंचनाचा पुढच्या 40-50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल। काल परवाच्या सरकारनामामध्ये एक अहवाल आला, नुसत्या नाशिक जिल्ह्याचं ठेकेदारांचं देय 900 कोटी रुपये प्रलंबित आहे। त्यामध्ये सन्माननीय पालकमंत्र्यांचा त्यांनी आमच्या नाशिक जिल्ह्याचा उल्लेख केला, त्यांच्या तालुक्यात 135 कोटी रुपयाचं देयक प्रलंबित आहे गेल्या 2 वर्षाचं। मला सांगा 900 कोटी रुपये एकट्या नाशिक जिल्ह्याचे देयक प्रलंबित आहे, ज्या ठेकेदारांनी कामं केले त्यांचं देणं हे देऊ शकत नाही तर योजनेला पैसा कुठून आणतील हा प्रश्न या ठिकाणी आहे। कारण राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आर्थिक बाबीमध्ये साधारण 7-8 हजार कोटी रुपये मिळतात, त्याच्यात आस्थापना खर्च सोडला तर 2-5 हजार कोटी होतात आणि अख्ख्या महाराष्ट्राचे पाटबंधारे असतील, सगळ्या योजना असतील त्यांना त्या पूर्ण करायच्या असतात। नाही काहीतरी एका आमदाराला 100-125 कोटी काहीतरी द्यावे लागतील कधीतरी 5 वर्षात, म्हणून त्या योजनांवर काहीतरी खर्च करतात। म्हणून आपण सर्वांनी आता एकमत केलं पाहिजे की केंद्राने या प्रकल्पाला केंद्रीय निधीतून 100% अनुदान देऊन हा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी एकमत झालं पाहिजे। तिसरा मुद्दा दादांनी या ठिकाणी घेतला होता की जे पाणी आहे त्याच्या लिफ्टिंगचा जो विषय आहे, सरकारचं म्हणणं आहे 670च्या लिफ्टला म्हणजे मांजरापाडा 2 विषय होता त्याचं खरं नाव वांदूळपाडा आहे आणि मांजरपाडा एक सरांनी सोनवणे सरांनी आता उल्लेख केला त्याचं आता नामकरण देवसाने प्रकल्प झालेला आहे। देवसाने पुणेगाव पोच कालवा झालेला आहे आणि पार खोऱ्यातलं 5 टीएमसी पाणी त्यांनी नारपारच्या माध्यमातलं 5 टीएमसी पाणी भुजबळ साहेबांनी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा निर्णय घेऊन परवा त्याची घोषणा केली की मी हे 5 टीएमसी पाणी येत्या काळामध्ये या पूर्ण येवला, चांदवड, दिंडोरी, निफाड तालुक्यांसाठी घेऊन जाणार, वैजापूरपर्यंत। म्हणजे ते आपलं पहिलेच 5 टीएमसी पाणी पहिले मांजरपाडा एक पळवला, नंतर त्यांनी आता 5 टीएमसी पाणी पळवलं आणि भविष्यात अजून त्यांचं गोदावरी खोऱ्यातलं अजून काही पाण्याचं रिझर्वेशन आहे। त्याच्या पहिलेच गोदावरी खोरं समृद्ध खोरं आणि आपलं खोरं अतिशय त्रुटीचं खोरं, तरी देखील त्यांची पाण्याची भूक भागत नाही। त्यांचे लोकप्रतिनिधी दूरदृष्टी ठेवून पाणी कसं जास्त वळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करतात आणि आमचे लोकप्रतिनिधी सन्माननीय मंत्री महोदयांचा उल्लेख झाला, राजकारणाची भाषा नाही पण ते पालक
पालकमंत्री महोदय बैठकीला उपस्थित नव्हते, पण त्यांनी नारपारचं श्रेय घेण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केला. इकडचे पालकमंत्री तर म्हणतात काय तो वेगळंच नाव त्यांनी दिलं. म्हणजे मित्रांनो, ज्या पालकमंत्र्यांना, दोघी पालकमंत्री, एक नाशिक जिल्ह्याचे आणि जळगाव जिल्ह्याचे, आमचे पालकमंत्री 2004च्या निवडणुकीत म्हणायचे की नारपार आरपार करू. इकडचे पालकमंत्रींना ते नारपारचा प्रश्नही माहिती नव्हता. दोघी पालकमंत्र्यांना नारपारशी काही घेणदेण नाही. त्यांना फक्त निवडणुकी पार पाडायच्या आहे आणि निवडणूक पार पाडण्यासाठी ते हे असे आश्वासनं आपल्याला देतील. या आश्वासनांना न बोलता, या आश्वासनांना कडाडून विरोध करून आपल्या हक्काचं जे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत करावा लागेल. कारण या जिल्ह्याचा भूमिपुत्र, माजी जलसंपदा मंत्री सन्माननीय गिरीश महाजन साहेबांनी हे पाप केलेलं आहे. त्यांच्या पापाची परिणिती, त्यांच्या पापामुळेच नारपार गिरणा प्रकल्प हा गेल्या 7-8-10 वर्षापासून लटकून पडला आहे. सन्माननीय दादा त्यावेळेस त्यांच्याबरोबर आमदार होते भाजपमध्ये. त्यावेळेस जर हा प्रकल्प त्यांनी पहिल्या टप्प्यात मंजूर केला असता तर मला वाटतं आजपर्यंत हा प्रकल्प मार्गी लागला असता. सन्माननीय खासदार तत्कालीन सुभाष बाबा भामरे साहेब वांजुळ पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून नारपारच्या प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहे, ज्या 9 बंधाऱ्यांचं साईट आहे, सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या 9 बंधाऱ्यांच्या साईटवर गेले होते. 200-250 कार्यकर्ते होते. तत्कालीन ते संरक्षण राज्यमंत्री होते. त्यांनी आश्वासन दिलं होतं की लोकसभा निवडणूक 2019 लागण्याच्या आत नारपारला आम्ही मंजुरी देणार आहोत. नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्याला वापकोस इंडियाच्या सर्वेला मान्यता मिळाली होती 14 कोटी रुपयाची. पण ते काम तेव्हा थांबलं आणि त्याचं कारण म्हणजे गिरीश महाजन साहेब. की गिरीश महाजन साहेबांना आम्ही जेव्हा जलसंपदा मंत्री म्हणून भेटायला गेलो तर ते म्हणजे ते पाणीवर मी जास्त काही बोलू शकत नाही. गुजरातचा त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. जर गुजरातला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे, उद्योगापासून रोजगारापर्यंत सगळ्याच गोष्टीत तुम्ही गुजरातला प्राधान्य देतात, मग तुम्ही ज्या भागाचे भूमिपुत्र आहात त्यावर अन्याय का करतात? ही प्रश्न जळगाव जिल्ह्याच्या जनतेने जर त्यांना रोखून विचारला तर मला वाटतं विधानसभा निवडणूक लागण्याच्या आत आपल्याला 30 टीएमसी पाण्याचं बी पत्र मिळून जाईल. कारण CR पाटील साहेबांनी लोकसभेत बगरे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर देताना नारपार गिरणा लिंक प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करतात. कल्याण पासून जळगाव पर्यंत जे आंदोलन झाले त्याची परिणिती आहे की राज्यपालांचं पत्र निघालं, नंतर महाराष्ट्र राज्य जल नियामक आयोगाने मान्यता दिली, नंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली, प्रशासकीय मान्यता मिळाली. आता असं ऐकून आहोत की येत्या 8 दिवसात टेंडर पण काढणार आहे. म्हणजे कुठेतरी सरकार घाबरलेलं आहे. निवडणुकीचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि हा निवडणुकीचा नेरेटिव्ह सेट करत असताना आपला फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवू, एकदा तरी पाण्यासाठी आपण पक्षाचा विचार बाजूला ठेवू, राजकारण बाजूला ठेवू. आपण सर्वजण फक्त गिरणा मातेचे पुत्र आहोत आणि आपल्या भविष्यातल्या पिढ्या बर्बाद होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला एक दिलाने एक मताने आंदोलनात सहभागी व्हावं लागेल. दादांनी यावर विस्तृत भाष्य केलेलं आहे. मी जास्त काही बोलू इच्छित नाही. आपण सर्वांनी या आंदोलनाला दादा ज्या पद्धतीने आपण सूचना कराल आणि एकमताने जो काही निर्णय होईल त्याला आमचं समर्थन राहील. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण करून इनिशिएटिव्ह घेतात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.